आम्ही नेहमीच तुमच्यासाठी काही ना काही नवीन घेऊन येतच असतो। त्याप्रमाणे आज ही एक नवीन विषय तो म्हणजे 37ने भागणे। 37ने भागणे म्हटल्यानंतर आपल्याला काय वाटतं की खूप मोठा भागाकार आहे। 37 ना पाडा येतो ना त्याचा भाग बसतो। आता काय करायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो। पण असं काही न करता अवघडातलं सोपं करून देणं हेच आमचं काम आहे आणि तेच आम्ही सतत करत राहतो। तर आज आपण पाहूया 333 भागिले 37। 333 भागिले 37 काय करताना काय करायचं आपल्याला ना कोणती संख्या अशी घ्यायची की त्याला भाग जाईल ना आपल्याला काटछाट करायचं। तर एकच ट्रिक्स वापरून आपल्याला त्याचा आन्सर काढायचा आहे। चला तर मग कसं ते पाहूया। 333 भागिले 37 करताना काय करायचं आपल्याला ही संख्या तिन्ही पण समान आहे त्यामुळे काय करायचं आहे तिन्हींची बेरीज करून घ्यायची आहे। 333 ची बेरीज होते 3 1 3 6 9 3 1 3 3 6 आणि 3 3 9 तर याचं आलं उत्तर 9। तुम्ही म्हणाल हे बेरीज आहे याचं उत्तर काही नाही आहे तर याचं उत्तर 100% हेच उत्तर आहे। तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये पण चेक करू शकता। अशाच पद्धतीने आपण 444चं उत्तर काढूया। तर 444 भागिले 37 तर 4 4 2 त्रिक 12 तर याचा आन्सर आहे 12। त्याच पद्धतीने 555 छेद 37 तर याची बेरीज पण होते 15 तर याचं उत्तर आहे 15। त्याच पद्धतीने 666 आपलं भागिले 37 करताना 6 त्रिक 18 आणि 18 याचा आन्सर आहे। आणि याच पद्धतीने 777 छेद 37चं उत्तर तुम्ही काढून कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्हाला कळालं का नाही ते। आणि असेच नवनवीन ट्रिक्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।